राज्यामध्ये सर्वदूर पाऊस दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची प्रगती होतच नाही। सध्या हवेचा जोर तसंच आर्द्रता आणि कमतरता असल्याने पावसाची वाटचाल होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता जून जुलैच्या पावसाबद्दल आली आहे। झलक दाखवून मान्सून पाऊस गायब झाला। जून जुलै महिन्यात या 14 जिल्ह्यात पाऊस थांबला। या भागात पेरणी लवकर आता करू नका अशा प्रकारची बातमी आता समोर आली। पाहू शकता हवामान खात्याचा गंभीर इशारा या ठिकाणी परत एकदा आलेला आहे। पाऊस झलक दाखवून गायब झाल्याचं आता वातावरणात पाहायला मिळतंय। वातावरणामध्ये कोरडे वारे वाहत असल्याचं आता पाहायला मिळतंय। आभाळ फक्त भरून येत आहे परंतु पाऊस अजिबात येत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये दोनच प्रश्न उभा राहिलेत की पेरणी करावी की आता नेमकं थोडं थांबायचं। त्यातच एक नवीन बातमी आता वाऱ्यासारखी पसरल्या ती म्हणजे जुलै आणि आता जून म्हणजे जून जुलै या 2 महिन्यामध्ये या 14 जिल्ह्यात पाऊस खंड पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आल्या। त्यामुळे अनेक भागामध्ये आपल्या जमिनीमध्ये टाकलेले बियाणे वाया जाणार की काय, दोबारा पेरणी करावी लागणार की काय अशी परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण होणार की काय अशी भीती आता या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता या ठिकाणी बसलेला आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या 14 जिल्ह्यातील 181 तालुक्यामध्ये जून जुलै या 2 महिन्यांसाठी कोरडे वारे वाहणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरण्या लेट कराव्या लागणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊसच पडणार नाही याची सर्व माहिती आता या ठिकाणी समोर आल्या। मान्सून पाऊस झलक दाखवून गायब झाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। तुमच्या सुद्धा वातावरणामध्ये कोरडं वारं सध्याला वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। कडक उन्हाळा या ठिकाणी पडल्यासारखं सध्याला वातावरणामध्ये या ठिकाणी जाणवू लागलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो पेरणा करू नका। महाराष्ट्रातील 353 तालुक्यापैकी 181 तालुक्यामध्ये दुष्काळ पडणार। स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आता देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पहा, कोकणात मान्सून पाऊस दाखल झालाय, याची वाटचाल पुढे सरकत आहे। सगळ्यांना वाटलं होतं संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल, पण तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी आता एक पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धोक्याचा इशारा। तब्बल 60% अधिक महाराष्ट्रामध्ये दुष्काळ या ठिकाणी पडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली। यासाठी राज्यातल्या शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांनी 3 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी जाहीर केल्यात। मग आता कोणत्या 181 तालुक्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे याची अधिकृत माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आता या ठिकाणी जाहीर केल्या। कालपर्यंत ज्या बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या होत्या मान्सून बद्दलच्या त्या आता खोट्या ठरल्यात। आज खरी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितल्या की या वर्षीचा पाऊस महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे। कालपर्यंत मान्सून पाऊस वेगाने पुढे सरकत होता, पुढील 3 दिवसात महाराष्ट्र मान्सून व्यापेल अशा बातम्या देखील तुमच्या कानावर या ठिकाणी आल्या होत्या। सुरुवातीला वाटलं निसर्गाच्या चक्रात थोडं मागं पुढे या ठिकाणी होत असावं, पण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीची अधिकृत घोषणा केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा भरोसा आता पडला आहे। मुख्यमंत्र्यांनी आता थेट बैठकीमध्ये घेऊन स्वतःच या ठिकाणी यादी एक प्रसिद्ध या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना तुमचा तालुका आता नेमकं पाऊस कमी पडणाऱ्या यादीमध्ये आहे का, जून जुलैमध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही, तुम्हाला पेरणी कधी करायची हे ताबडतोब तुम्ही पाहून घ्या। आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिलेत, जर तुमचा तालुका या यादीमध्ये असेल तर पेरणी करण्याआधी या 3 सूचनांचं पालन करा। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी जून जुलैमध्ये नसणार आहे, नक्की बघा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा फायनल अंदाज या ठिकाणी मान्सूनचा जाहीर करण्यात आला आहे। त्या अंदाजानुसार आता जूनमध्ये खरोखर किती पाऊस पडणार आहे, कारण जूनमध्ये पेरणी आता करावीच लागणार आहे। बघा, नुसता अंदाज नाही तर किती टक्के पाऊस, कोणत्या तालुक्यामध्ये किती टक्के पाऊस पडेल, जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये नेमकं कशा परिस्थिती या ठिकाणी असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांना नेमकं पेरणी कधीपासून सुरुवात करायची, कारण भरपूर ओली झाल्याशिवाय पेरणी करून चालणार नाही, तुम्हाला पण माहित आहे।
अधिकृत माहिती आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधून या ठिकाणी तुम्हाला आता समजावून सांगण्यात या ठिकाणी आल्याचं आता पाहायला मिळतंय। बघा, आतापर्यंत सगळ्यात नवीन आणि फिक्स अंदाज या ठिकाणी आता मान्सूनचा समोर आलेला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि महाराष्ट्राचे सर्वसामान्य या ठिकाणी तुम्ही नागरिक असाल तर या पावसाळ्यातला नेमका या ठिकाणी परिस्थिती, पहिल्या पेरणीला आता काय काय या ठिकाणी घडणार आहे, पेरणी कधी करायची आहे, कशा पद्धतीने पेरणी करायची आहे, जरा अंदाज तुम्हाला या ठिकाणी हवा असेल तरी माहिती अजिबात मध्ये या ठिकाणी सोडू नका। कारण की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अफवा नाही, अंदाज नाही, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले या ठिकाणी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जून जुलैमध्ये पाऊस पडणार नाही ही यादी तुम्हाला सांगणार आहे। मग कोणते 181 तालुक्यामध्ये पाऊस या ठिकाणी पडणार नाही, या तालुक्यांची नावं नेमकं कशा कशा प्रकारे झालेली आहेत, त्या तालुक्यामध्ये तुम्ही जर शेती करत असाल तर तुम्ही पेरणीच्या बाबतीत तुम्हाला काय काय सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत, काय या ठिकाणी पेरणी करायचं आहे का थोडं थांबायचं आहे, हेच तुम्हाला काय सांगायचं। बघा, जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं आता वितरण खरोखर या ठिकाणी कशा पद्धतीने राहणार आहे, अंदाज या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। 100% आता सांगण्यात आला आहे की आता थेंबा थेंबाचा हिशोब त्या ठिकाणी सांगण्यात आला आहे। सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। लक्षात ठेवा, कोकणामध्ये वेळेवर या ठिकाणी मान्सून पोहोचला खरा, पण त्यानंतर प्रशांत महासागरामध्ये एक विचित्र घटना काल या ठिकाणी घडल्या। काल रात्री वातावरण पूर्णपणे बदललंय आणि एका या ठिकाणी भौगोलिक घटनेने या ठिकाणी आता जन्म घेतला आहे, ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला आता घाम या ठिकाणी फुटलेला आहे। जागतिक हवामान प्रणालीमध्ये झालेल्या अनपेक्षित बदलामुळे मान्सूनचा प्रवास जागेवर थांबलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे। कारण वेळेवर जर पेरणी झाली नाही तर भयंकर नुकसान होऊ शकतं, असं एक मोठं संकट या ठिकाणी ओढलंय, ज्याचं नाव आहे सुपर एल निनो। प्रशांत महासागराच्या तापमानात 2 अंशांनी अचानक या ठिकाणी कालपासून वाढ झालेली असून मान्सून जागेवरच थांबलाय। मग नेमकं कोणत्या तारखेला पेरण्या करायच्या आहेत, कोणत्या 181 तालुक्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आहे, सगळी सविस्तर माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिल्या। जेव्हा मान्सून पाऊस दाखल झाला होता तेव्हा या ठिकाणी वाटलं होतं पहिल्यांदा की वेगाने मान्सून पाऊस पुढे येईल, पण झालं उलटच। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यावर अचानक उलट्या पद्धतीने कोरडे ढग जमा झाले आणि हे ढग पावसाला पुढे जाण्यापासून रोखू लागले आहेत। मग आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता जून जुलैमध्ये पाऊस नसणार आहे, काय परिस्थिती या ठिकाणी होणार आहे, पेरण्याची सुरुवात कधी करायची, या ठिकाणी सगळीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। परंतु अचानक या ठिकाणी कोरडे ढग जमा झालेत आणि हे ढग या ठिकाणी पुढे जाण्यापासून रोखू लागले आहेत। कोकणची किनारपट्टी ओलांडून हे संकट आता पुढे पुढे सरकू लागले। सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे तो सरकलाय। तिथे पावसाचं ढग आता अचानक कालपासून विरळ होऊ लागलेत, पण हे कमी काय म्हणून शेतकऱ्यांसाठी एक भीषण परिस्थिती आता निर्माण झाल्या। मग महाराष्ट्रातले कोणते 181 तालुके आहेत जिथे एकही थेंब पावसाचा पडणार नाही, शेतकऱ्यांना त्याबद्दल काय सूचना देण्यात आलेत? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 4 अतिशय टोकाच्या सूचना या ठिकाणी आता देण्यात आलेत। लक्षपूर्वक ऐका, हवामान विभागाने दिलेल्या अत्यंत ताज्या 5 मिनिटांपूर्वीच दिलेल्या माहितीनुसार सुपर एल निनो प्रणाली दरम्यान अहिल्यानगर म्हणजेच आताचा जो सगळ्यात महत्त्वाचा मोठा जिल्हा आहे, पूर्वीचा अहमदनगर तो जिल्हा होता, त्याला सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी यावर्षी बसणार आहे असं सांगण्यात आलंय। त्यामुळे बहुतांशी तालुक्यामध्ये ऑगस्ट असेल सप्टेंबर या 2 आता या ठिकाणी महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार, जो दुसरा फटका या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी मान्सूनची हजेरी पुण्यात चांगली या ठिकाणी आता राहणार आहे, पण जुलै महिन्याच्या मुख्य हंगामामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रकारचा पाऊस या ठिकाणी यावर्षी पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना धोका या ठिकाणी जास्त असण्याची शक्यता आहे। पुणे वेधशाळेने ताजा नकाशा जारी केला आहे। यामध्ये विदर्भातील अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी या भागातील जे तापमान आहे, जे जून महिन्यातील या ठिकाणी आता मोठं रेखा तोडणार आहे। चक्क 45 ते 47 अंशापर्यंत सेल्सिअसपर्यंत तापमानाच्या आसपास या ठिकाणी जून महिन्यामध्ये सुद्धा आता या भागामध्ये आता तापमान नोंदवलं जाईल। उन्हाळा या ठिकाणी लागल्यासारखं प्रचंड तडाखा या ठिकाणी मान्सून दाखल झाल्यानंतर हे संकट वाढणार आहे। आता हे तापमान म्हणजेच पावसाळ्याच्या या ठिकाणी दुष्काळाचे या ठिकाणी खरं तर मराठवाडा पश्चिम विदर्भावर या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खरीप बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अचानक पाऊस या ठिकाणी आता झालाय,
पण सुपर एल निनोच्या आगमनाचे संकेत होते. आता इथून पुढे परिस्थिती बिघडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फायनल रिपोर्ट सांगितलाय. शेवटचा अंतिम अंदाज या ठिकाणी आलाय. आता या अंदाजानुसार शेती या ठिकाणी करा, अन्यथा शेतीमध्ये 100% तुमचं नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारची सूचना देखील यामध्ये आता देण्यात आल्या आहेत. आता या विभागाचा फायनल रिपोर्ट हातात पडलाय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाही क्षणाचा विलंब न करता मंत्रालयात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची एक त्या ठिकाणी महत्त्वाची बैठक बोलावली आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की आता मोठं संकट आहे. चारा छावण्या नियोजन करा, पिण्याच्या पाण्याचं आता नियोजन करा. टँकरला मंजुरी दिली. 21 जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी पूर्णत या ठिकाणी घटणार असल्याची शक्यता आहे. कृत्रिम पावसाचा या ठिकाणी प्रयोग करता येतोय का, यावर देखील चर्चा सुरू आहे. आता बैठकीमध्ये कृषी विभागाला महत्त्वाची सूचना देण्यात आलेत आणि त्या सूचना सगळ्या शेतकऱ्याला लागू पडतील. राज्यातील एकाही शेतकऱ्याला दुबारी पेरणीमुळे फसवणूक किंवा नुकसान होता कामा नये अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. आणि या ठिकाणी पेरणीच्या अंतिम तारीख त्या ठिकाणी कोणती आहे? जून ते सप्टेंबर दरम्यान तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात पाऊस कधी पडणार आहे? शेवटची यादी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची सविस्तर आपण घेतोय. आपण त्या ठिकाणी जाणून घेतोय. हवामान विभागाने तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले ते शेवटचे फायनल या ठिकाणी वेळापत्रक सध्याला आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतोय. पहिल्यांदा जून महिन्याचं पाहूया. त्याच्यामध्ये मान्सूनचा प्रवास अत्यंत संथ गतीने होणार असल्याची माहिती समोर आली. जवळपास 15 जूनच्या नंतर थोडंसं वातावरण हळूहळू बदलायला लागेल. जूनच्या सुरुवातीला काही ठिकाणी वादळी पाऊस झाला तर तो या ठिकाणी मान्सूनचा नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जवळपास 20 जूनपर्यंत अत्यंत महत्त्वाचा काळ असणार आहे. घाई करू नका अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये सुपर एल निनोचा प्रभाव थोडासा कमी असेल, ज्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडेल हे स्पष्टपणे सांगितले गेले. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यात पावसाचं प्रमाण आता सर्वाधिक कमी स्वरूपाचं या ठिकाणी असणार आहे. 41 तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण 500 मिलीमीटरपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. आता जे पिण्याच्या पाण्याचे देखील आता तिथे वांदे होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सूचना या ठिकाणी दिलेत. पहिल्या पेरणीची तारीख साधारणपणे 20 जूनपासून 30 जूनपर्यंत या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपापली पेरणीचा विचार करावा. त्यांच्या शेतीमध्ये पाऊस नेमकं किती पडलाय, ओलीचा अंदाज घ्यायचा आहे. अनुभवी तज्ज्ञांना या ठिकाणी जुन्या लोकांना विचारायचं आहे. तुमच्या शेतीमध्ये कुठेतरी खड्डा खांदा, त्या खड्डामध्ये आता किती खोलीपर्यंत ओली झालेत हे त्या ठिकाणी चेक करायचं आहे. साधारणपणे 6 ते 7 इंचपर्यंत खोली या ठिकाणी आता ओली तुमच्या जमिनीच्या झाल्या पाहिजेत, तरच बियाणं तुमच्या जमिनीत टाका, अन्यथा टाकू नका. एकतर बियाणं या ठिकाणी खतांचे दर वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत घाई गडबडीत पेरणी करू नका. ओली पूर्ण होऊ द्या. संपूर्ण बियाणं आता ओली न झाल्यास वाया जाऊ शकतं. दुबारा पेरणी संकट ओढवू शकतं. एकूण 353 तालुक्यापैकी 181 तालुके जे रेड झोनमध्ये आहेत, म्हणजे दुष्काळाच्या छायेत आहेत, त्या जिल्ह्यांची नावे साधारणपणे दिली आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यामधले काही तालुके आहेत, धाराशिव जिल्ह्यामधले, लातूर जिल्ह्यामधले, अहिल्यानगर, सोलापूर, सांगलीचा काही भाग, त्यानंतर जळगावचा काही भाग, धुळे जिल्हा, या ठिकाणी आता उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 6 ते 7 इंच आता ओली तुमच्या जमिनीमध्ये खणून तुम्ही बघायचं आहे. 6 ते 7 इंच ओली झाल्याशिवाय या ठिकाणी पेरणी करू नका सांगण्यात आलंय. अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार आहेत, जिथे 500 मिलीमीटरपेक्षा म्हणजे 500 सेंटीमीटरपेक्षा 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडेल. त्यामुळे यावर्षी पाणी तुम्हाला जपूनच वापरावे लागेल. कारण की या ठिकाणी आता बघा 7 ते 8% ते 9% या ठिकाणी मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस तुम्हाला कमी पडणार असल्याची मोठी माहिती समोर आली. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा आणि शेती पिकाची काळजी घ्या. आतापर्यंत तुम्हाला जो अंदाज सांगितला हा एक या ठिकाणी आता अंदाजे या ठिकाणी अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.